हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला महाराष्ट्रातील समाजसुधारक अभ्यासावे लागतात आणि त्यातील काही असे समाजसुधारक असतात की ज्यांच्यावरती आयोगाने आपल्याला दरवर्षी किंवा एव्हरी अल्टरनेट इयरला प्रश्न विचारलेला असतो. त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी एक्झाम ओरिएंटेड माहिती बघणार आहोत. तसेच आपण आयोगाने जे PYQs विचारलेले आहे त्याचा देखील अभ्यास करणार आहोत. बघा, आता ही माहिती तुम्ही पुस्तकातून देखील वाचू शकतात, बट आय हॅव नोटिस वन थिंग दॅट की जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता तेव्हा तुम्हाला कुठेतरी काहीतरी बघितलेलं आठवतं किंवा कोणीतरी सांगितलेलं तुम्ही ऐकलेलं आठवतं, रादर दॅन तुम्ही पुस्तकात ते वाचलेलं असतं तरीही तुम्हाला तेवढं ते आठवत नाही. पण जर कोणी तुम्हाला सांगितलं त्याच्याविषयी किंवा तुम्ही चर्चा करताना तो विषय तुमचा निघाला तर ती गोष्ट तुम्हाला एक्झाममध्ये नक्की आठवते. सो दॅट्स वाय हे लेक्चर तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. अगदी कमी मिनिटामध्ये मी घेईल आणि रिव्हिजन तुमची या माध्यमातून चांगल्या प्रकारे होणार आहे. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण काय करूया, जो काही कंटेंट आहे तो अगोदर बघूया, त्यानंतर हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण कसे सोडवायचे ते बघणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आपण कंटेंटकडे जाऊया, ज्या की मी लिहिलेल्या स्वतःच्या नोट्स आहेत. आता बघा, बरेच जण माझ्या हँडरायटिंगला ॲप्रिशिएट करतात, सो थँक्यू सो मच तुमच्या ॲप्रिशिएशनबद्दल. बघा, आता आपण डायरेक्टली आपल्या माहितीकडे येऊया किंवा समाजसुधारकाविषयी जे काही एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या समाजसुधारकाचा कार्यकाल लक्षात ठेवायचा. तुम्ही जरी कुठलाही समाजसुधारक अभ्यासत असाल तर त्यांचा कार्यकाल अतिशय महत्त्वाचा असतो, बिकॉज त्यातून तुमचे 1-2 ऑप्शन एलिमेंट होऊन जातात जर तुम्हाला डायरेक्टली समाजसुधारकावरती प्रश्न आला असेल तर. बघा, पहिल्यांदा आहे 18 एप्रिल 1858 रोजी शेरवली रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा. कर्वेंचं कार्य जे आहे मित्रांनो ते खूप मोठं असं कार्य आहे आणि खूप विद्वान असं हे व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी काही गोष्टी माहीत असल्याच पाहिजे. बघा, पुढे आहे सोमन गुरुजींकडून लोक शिक्षणाची त्यांनी प्रेरणा घेतली. सोमन गुरुजी त्यांच्या शाळेमधील एक गुरुजी होते. बघा, त्यांच्याविषयी एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की जेव्हा त्यांची 6वीची एक्झाम होती तर त्या एक्झामला ते 3-3 दिवस पायी चालत जायचे. म्हणजे जो कुंभारली घाट आहे तो कुंभारली घाट ओलांडून ते त्यांची परीक्षा द्यायला जायचे. म्हणजे किती ग्रेट आहेत बघा, कारण 3-3 दिवस तेही पायी चालत जाणे म्हणजे इज नॉट दॅट इझी. तर त्यांच्यापासून नक्कीच आपण प्रेरणा घेतली पाहिजे. पुढे आपण त्यांचं सर्व जे कार्य आहे ते बघणार आहोत. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की 1858ला त्यांचा जन्म झाला रत्नागिरीमध्ये. 1884ला गणित विषय घेऊन ते BA उत्तीर्ण झाले एल्फिन्स्टन कॉलेजमधून. ओके, एल्फिन्स्टन कॉलेज तुम्हाला माहीत आहे, मुंबईचं एक कॉलेज होतं ज्याच्यामध्ये नाना शंकरशेठ यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर पहिला विवाह त्यांनी राधाबाईशी केला. राधाबाईनंतर दुसरा विवाह त्यांनी गोदूबाईशी केला. दुसरा विवाह गोदूबाईशी केला. बघा, आता हे त्यांचा विवाह हा गोदूबाईशी कसा झाला वगैरे हे आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. गोदूबाई कोण होत्या, तसेच शारदा सदनविषयी त्या रिलेटेड आहेत, त्यामुळे आपल्याला त्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड असतो. दुसरा विवाह त्यांचा गोदूबाईंशी झाला. गोदूबाई यांना बाया या नावाने देखील ओळखायचे. शारदा सदनातील त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शारदा सदनची स्थापना तुम्हाला माहीत असेल कोणी केलेली आहे, तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती आणि तेथील त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. गोदूबाई या विधवा होत्या आणि त्या विधवा असल्यावर देखील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्याशी विवाह केला आणि लग्नानंतर त्यांचे नाव आनंदीबाई असे ठेवले. बघा, हा जो विवाह होता त्या विवाहाचं समर्थन काही वृत्तपत्रांनी केले, ते देखील आपल्याला माहीत असावे. सो त्यात आहे सुधारक, सुबोध पत्रिका आणि नेटिव्ह ओपिनियन या तिघही वृत्तपत्रांनी हा जो पुनर्विवाह होता, विधवा पुनर्विवाह, त्याचं प्रशंसा केली किंवा समर्थन केलं. आणि कर्वे यांचं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर आगरकरांची सही देखील होती, म्हणजे आगरकरांनी देखील त्यांना सपोर्ट केला होता. 1891मध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी केली किंवा गणित विषय त्यांनी फर्ग्युसनला शिकवला. यावरती क्वेश्चन आलेले आहेत, तुम्हाला पुढे क्वेश्चनमध्ये मी ते दाखवतो. त्यानंतर 1892मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्व त्यांना मिळाले होते 1892ला. 1893मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली होती आणि कोणत्या ठिकाणी केली होती, दॅट इज इम्पॉर्टंट, वर्ध्याला केली होती. विधवा विवाहोत्तेजक मंडळी, वर्ष लक्षात ठेवा आणि ठिकाण लक्षात ठेवा, दॅट्स इम्पॉर्टंट. बाकीचं काही त्याच्याविषयी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. जर तुम्ही कंबाईनचा विचार केला तर एक्झाम तुमची पुढे लोटली गेलेली आहे आणि त्यामध्ये फॅक्ट्स अतिशय महत्त्वाचे असतात कंबाईनच्या दृष्टीने. सो या काही फॅक्ट ज्या आहेत त्या तुम्हाला पाठच असाव्या लागतात, तेव्हाच तुमचा एक्झॅक्टली कमी वेळेमध्ये क्वेश्चन राईट येत असतो. नेक्स्ट आहे 1896ला त्यांनी अनाथ बालिका आश्रमची स्थापना केली. अतिशय इम्पॉर्टंट आहे, वर्ष देखील लक्षात ठेवा, क्रमलावामध्ये तुम्हाला विचारलं जातं. अनाथ बालिकाश्रमची स्थापना 1896मध्ये कुठे केली, तर पुण्यामध्ये केली. अनाथ बालिकाश्रम पुणे. अध्यक्ष कोण होते, तर राघव भांडारकर, RG भांडारकर. चिटणीस होते स्वतः कर्वे आणि या संस्थेची किंवा या आश्रमाची उद्दिष्ट जी होती ती विधवा स्त्रियांना स्वावलंबी आणि बौद्धिक व मानसिक समर्थता देणे. त्यानंतर 1897ला या
आश्रमाचं स्थलांतर पुण्याहून हिंगणे येथे झालं, कारण पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. 6 एकर जागा दिली होती या आश्रमाला हिंगणे येथे गोविंद गणेश जोशी यांनी. त्यानंतर लेडी सुप्रिटेंडंट तिथे ज्या होत्या त्या काशीबाई देवधर या होत्या. बेसिकली स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी किंवा त्यांचं बौद्धिक आणि मानसिक त्यांना सहाय्य देण्यासाठी ही अनाथ बालिकाश्रम संस्था जी आहे ती स्थापन केली गेली होती. आणि तिचं वर्ष लक्षात ठेवा, 1896ला. ठिकाण पुण्याला अगोदर, त्यानंतर हिंगणेला ती ट्रान्सफर झाली. त्यानंतर अध्यक्ष तिथे RG भांडारकर होते, चिटणीस कर्वे होते. त्यानंतर नेक्स्ट आहे 1907ला महिला विद्यालयाची स्थापना. महिला विद्यालयाची स्थापना 1907ला झाली आहे, पाठच करून ठेवा. 1912मध्ये निवासी महिला विद्यालय झालं होतं याच महिला विद्यालयाचं. त्यानंतर 1910ला निष्काम कर्ममठची स्थापना. निष्काम कर्ममठ म्हणजे काय, तर बेसिकली स्त्री समाजाची सेवा करणे हे या निष्काम कर्ममठाचं उद्देश होतं. लोकसेवेसाठी आपलं तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे या निष्काम कर्ममठ स्थापनेमागचा उद्देश होता. 1915ला महिला आश्रमची स्थापना यांनी केली. आणि कुठून प्रेरणा घेतली होती महिला आश्रम स्थापन करण्यासाठी, तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी येथून प्रेरणा घेतली होती. बघा, महत्त्वाचं म्हणजे यांचं जे काम आहे ते लोक शिक्षणासंबंधीच आहे. त्यांनी जास्तीत जास्त महिलांना कसं शिक्षण मिळेल याविषयी प्रयत्न केलेले आहेत. विधवा महिला असतील, त्यानंतर काही आश्रमाच्या माध्यमातून त्यांना मदत केलेली आहे. बघा, एक महत्त्वाचं म्हणजे 1915ला पुणे येथे भरलेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष स्वतः महर्षी धोंडोके शौकर्वे होते. म्हणून तुम्हाला जर असा डायरेक्टली MCQ बनू शकतो की 1900 म्हणजे आलेले आहेत बेसिकली क्वेश्चन्स. 1915ला पुणे येथे भरलेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले, तर उत्तर तुम्ही टिक करू शकतात, महर्षी धोंडोकेशव कर्वे. त्यानंतर बघा 1916ला महिला विद्यापीठची स्थापना केली हिंगणे येथे. नंतर त्यांची हिंगणे हीच कर्मभूमी झाली होती. प्रथम कुलगुरू तिथे भांडारकर होते महिला विद्यापीठाचे. आणि 1920ला त्याचे नामकरण SNDT झाले, म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी असे नामकरण करण्यात आले, कारण त्यांनी एक मोठी रक्कम या विद्यापीठाला दान केली होती. त्यानंतर त्यांचा आत्मवृत्त हा जीवनचरित्र ग्रंथ आहे. लुकिंग बॅक या नावाने त्याचं इंग्रजीत प्रकाशन केलेलं आहे. आत्मवृत्त कोणाचा जीवनचरित्र ग्रंथ आहे असा जर क्वेश्चन आला, सो यू कॅन राईट द आन्सर महर्षी धोंडोकेशव कर्वे. 1955ला शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केली. 1955ला बघा, यांची तुम्ही जर निधन बघितलं तर ते 1962चं आहे. आणि जन्म जर तुम्ही बघितला तर तो 1858चा आहे. म्हणजे खूप सर्वाधिक काळ जीवन जगलेले, जवळपास 104 वर्ष ते जगले, म्हणून त्यांना सर्वात जास्त जीवन जगणारे समाजसुधारक असं देखील ओळखलं जातं. 1955ला त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. 1958ला त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. दोघंही खूप प्रतिष्ठित असे पुरस्कार त्यांना मिळाले. 9 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांचे निधन झाले. सर्वात जास्त जीवन जगणारे समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखतो. बघा, त्यांना कोणत्या विद्यापीठाने दिल्या हे विचारलेलं आहे एक्झाममध्ये, सो ते आपल्याला माहीत असावं. त्यांना D.Litt पदवी पहिल्यांदा 1942मध्ये बनारस विद्यापीठाने दिली. त्यानंतर 1951मध्ये D.Litt पदवी पुणे विद्यापीठाने दिली. देन 1954मध्ये D.Litt पदवी SNDTने दिली, म्हणजेच त्यांनी स्थापन केलेलं महिला विद्यापीठ जे आहे श्रीमती नाथी दामोदरदास ठाकरसी विद्यापीठ, त्यांना D.Litt ही पदवी दिली. त्यानंतर 1957ला LLD पदवी मुंबई युनिव्हर्सिटीने दिली. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मुंबई युनिव्हर्सिटीने त्यांना LLD पदवी दिलेली आहे. आणि अदर ज्या पदव्या आहेत D.Littच्या त्या इतर विद्यापीठ, म्हणजे त्यामध्ये बनारस, पुणे आणि SNDT आहे. यावरून देखील तुमचा क्वेश्चन सुटू शकतो. आता आपण डायरेक्टली क्वेश्चनकडे जाऊया आणि क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया की या माहितीच्या आधारे तुमचे क्वेश्चन सुटतात की नाही ते. सो चला तर आपण बघूया आता. सो यस, आता तुमच्याकडे प्रश्न आहे बघा. राज्यसेवा मुख्य 2020मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला स्तंभ अ आणि स्तंभ ब दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला इथे 4 समाजसुधारक दिलेले आहेत आणि त्यामध्ये महर्षी धोंडोकेशव कर्वे देखील आहेत, विदा सावरकर आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बघा, आता तुम्हाला स्तंभ ब मध्ये त्यांनी काही मंडळ स्थापन केले असतील किंवा त्यांनी काही आश्रम स्थापन केलेले असतील, पक्ष स्थापन केला असेल, संस्था किंवा संघटना स्थापन केली असेल, सो ते तुम्हाला स्तंभ ब मध्ये दिलेलं आहे. त्याचं तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. बघा, आता आपण बघितलं महर्षी कर्वे यांच्याविषयी माहिती, तर महर्षी कर्वे यांची जोडी जी आहे ती अनाथ बालिकाश्रमला लागते. अशा प्रकारे तुमचा हा प्रश्न सुटतो. मग अनाथ बालिकाश्रमची स्थापना कधी झालेली आहे ते आपल्याला माहीत असावं, जे की मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं आहे. अनाथ बालिकाश्रम स्थापना 1896ला कुठे झाली होती, तर पुण्याला झाली होती. तिथे अध्यक्ष कोण होते, अध्यक्ष RG भांडारकर हे होते. त्यानंतर चिटणीस जे होते ते स्वतः कर्वे होते. आणि त्यानंतर ही संस्था जी आहे ती हिंगणे येथे ट्रान्सफर केली होती, कारण पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. म्हणून तुमची अ ची जोडी 2ला लागते. अ ची जोडी 2ला 2 ऑप्शनमध्ये आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया, सावरकरांची मित्रमेळा ही संस्था होती, संघटना होती, तर मित्रमेळा ब चं 4ला लागतं. ब चं 4ला जर लागलं, सॉरी इथं अ चं 2ला लागेल
आणि बचं 4ला बरोबर. ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट येणार आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, अनाथ बालिकाश्रम, विंदा सावरकर, मित्रमेळा, कर्मवीर भाऊराव पाटील, दूधगाव विद्याप्रसारक मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजूर पक्ष. सो अशा प्रकारे तुम्ही या माध्यमातून हे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करू शकतात. बघा पुढच्या स्लाइडमध्ये क्वेश्चन आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. प्रश्नामध्ये हे खूप काळजीपूर्वक वाचायचं. चूक विचारलेला आहे का बरोबर विचारलेला आहे. यस. सो आपण आता बघा 1 बाय 1 वाचूया. राज्यसभा मेन्स 2020 मधीलच क्वेश्चन आहे. भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन गौरवले. आपण बघितलं की त्यांना 1958 मध्ये भारतरत्न मिळालेलं आहे. 1916 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. अगदी बरोबर आहे. त्याचंच पुढे नाव जे आहे ते SNDT झालं जवळपास 1920ला. हिंगणे येथे त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. राईट आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. रॉंग आहे. इंग्रजीचे केले का नाही तुम्हाला माहीत असेल कोणते त्यांनी शिकवला तुम्ही कमेंट करू शकता तिथे. सो आय विल गिव्ह यू मोर दॅन 5 सेकंड्स तुम्हाला कमेंट करण्यासाठी आहे. सो कमेंट करा त्यांनी कुठला विषय फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवला. सो आय गेस तुम्ही कमेंट केली असेल. बघा त्यांनी इंग्रजी नाही शिकवलं, त्यांनी गणित तिथं शिकवलं होतं. गणित, मॅथमॅटिक्स. म्हणून आपला चौथा पर्याय जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे चूक विचारलेला आहे तर चौथं विधान चूक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न खूप आहेत बट मला पण माहीत आहे तुमच्याकडे खूप कमी टाईम आहे आणि हे व्हिडिओज एवढे लॉंग जनरली कोणी बघत नाही कारण सध्या शॉर्टचा जमाना सुरू आहे. शॉर्टमध्ये सर्वांना माहिती हवी असते आणि लॉंग व्हिडिओज शक्यतो टाळतात. बट आपल्या चॅनलची ऑडियन्स खूप चांगली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघतात. मग मी बघतो जेव्हा कमेंट्स तुमचे तेव्हा मला कळतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे. सो तीच एक गोष्ट मला मोटिवेट करत असते व्हिडिओ बनवण्यासाठी. बघा आपल्याला खालील विधानांची कालानुक्रमे रचना करायची आहे. म्हणजे आपल्याला क्रोनोलॉजिकली ते लावायचे आहेत. मग क्रोनोलॉजिकली कसे लागतील तुम्हाला त्यांचं स्थापनेचं वर्ष माहीत असावं तेव्हाच ते क्रोनोलॉजिकली तुम्ही लावू शकाल. बघा निष्काम कर्ममठची स्थापना तुम्हाला माहीत असेल 1910ला आहे. आपण आत्ताच बघितलं. महिला विद्यापीठाची स्थापना 1916ला केलेली आहे. अनाथ बालिकाश्रम जे आहे मित्रांनो, अनाथ बालिकाश्रम तुम्हाला सांगितलं मी 1896चं. विधवा विवाहोत्तेजक मंडळी यांनी स्थापन केली 1893ची. म्हणजे पहिल्यांदा ड विधान येईल, त्यानंतर क येईल, त्यानंतर ब येईल आणि त्यानंतर अ येईल. ड क ब अ असं ऑप्शन आहे का कुठे? ड क अ ब ड अ क ब. सो इथे बघा ऑप्शन आय थिंक इथं टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. सो करेक्ट ऑप्शन आहे ड क त्यानंतर ब त्यानंतर अ. ओके. कालानुक्रमे अशी आपल्याला रचना यांची करता येईल. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा संयुक्त गट व पूर्वमध्ये विचारलेला आहे 2018च्या. खालीपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते असं तुम्हाला विचारलेलं आहे. भारतरत्न दिला होता का? यस डेफिनेटली. अ बरोबर आहे. पद्मविभूषण दिला होता का? यस डेफिनेटली. डिलीट ही पदवी दिली होती का? बरोबर. डिलीट पदवी 3 विद्यापीठांनी त्यांना दिलेली आहे. कोणकोणते होते ते कमेंट करू शकतात तुम्ही. LLD पदवी दिली होती मुंबई युनिव्हर्सिटीने. सो ते देखील आहे. म्हणजे 4ही इथं उत्तर आपलं येणार आहे अ ब क ड. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत समाजसुधारक त्यांच्याविषयी जे एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे तीच फक्त बघितली. मला तुम्हाला एक्स्ट्राची माहिती कुठलीही द्यावंसं वाटत नाही बिकॉज तुमचा टाईम इम्पॉर्टंट आहे आणि या व्हिडिओमध्ये फक्त एक्झामला काय येईल तेच तुम्ही वाचलं पाहिजे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. तुम्हाला जर अजून अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकतात. आय विल ट्राय टू मेक देम ऑन टाईम. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.